नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वार आज मंगळवार आहे, कारण दर सोमवारी टायमिंग असतो, परंतु वरुण राजाच्या अतिवृष्टीमुळे आज मंगळवारी आपण टायमिंग घेत आहोत. काल 8 वाजेपर्यंत भरपूर प्रचंड आहे, बीड जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलेलं होतं. आणि त्यासाठी या विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता आपण कालचा टायमिंग हा आज घेण्याचं ठरवलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुढचे 4 दिवस सुद्धा पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळेच ग्राउंडवर कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज करता येत नाही. पूर्ण चिखल पाणी हे झाल्यामुळे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आज रोडला हायवेला आलेला आहोत. हा बायपास आहे, इथं वाहनांची वाहतूक सुद्धा कमी असते, त्यासाठी आपण या रोडची निवड केलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना मोठा रोड असल्यामुळं ओढण्यासाठी सुद्धा अंतर आपल्याला कमीत कमी वेळेत अंतर कसं कापता येईल त्यासाठी हा रोड उपयोगी आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आता याच महिन्यामध्ये शासनानं 25 तारखेपर्यंत आम्ही तारीख डिक्लेअर करू किंवा 25 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. गेल्या 4 दिवसाखालीची एक GR आलेला आहे. त्या GR मध्ये गेल्या 21, 22, 23, 24 या भरत्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं होतं, कोरोनामुळे मध्ये 2 वर्ष भरती झालेली नव्हती, आणि ज्यांचं वय संपलेलं आहे ते विद्यार्थी सुद्धा येणाऱ्या भरतीमध्ये पात्र होणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या भरती प्रोग्राम मध्ये सहभागी होता येणार आहे. त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्पर्धक वाढलेले आहेत आणि वाढलेल्या स्पर्धकामधून सुद्धा तुम्हाला तुमची पोस्ट ही काबीज करायची आहे. त्यासाठी तुम्हाला आणखी तुमच्या प्रॅक्टिस मध्ये वाढ करावी लागेल आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं जे काही स्थान आहे ते तुम्हाला पक्क करावं लागेल. त्यासाठी दैनंदिन तुमचं जे रुटीन आहे ते चालू ठेवा. कारण का तुमचं 800 मीटर प्रॅक्टिस असेल, 1600 मीटर प्रॅक्टिस असेल, गोळाफेक असेल, 100 मीटर असेल, या सर्वच्या सर्व इव्हेंटची प्रॅक्टिस करा. आणि प्रॅक्टिस करून त्याच पद्धतीनं लेखी परीक्षेसाठी सुद्धा कोणी ऑनलाईन बॅचेस घेतलेले असतील, कोणी ऑफलाईन बॅचेस घेतलेले असतील, तर किंवा कोणी सेल्फ स्टडी करत असेल, तर या सर्व विद्यार्थी मित्रांना माझं आव्हान आहे की येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही चांगल्यात चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून तुमचं वर्दी कशी तुम्हाला भेटल याचं तुम्ही नक्कीच नियोजन करणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा व इथलच्या सर्व रणरागिरींना 800 मीटर साठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पडली का? पडली. अरे बघतात काय, वडायला सुरू करा. कसलं नंबर 1 वातावरण आहे आणि या नंबर 1 वातावरणामध्ये तुम्ही पाहिजे तेवढी स्ट्रेचिंग करू शकता. ऊन नाही, तुम्हाला 2 दिवसाची सुट्टी आहे, त्यासाठी तुमचा स्टॅमिना सुद्धा पूर्णपणे हा जेवढा जास्त ओढाल तेवढा तुमच्याकडे स्टॅमिना क्रिएट झालेला आहे. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर 800 मीटर कसं आउट ऑफ करता येईल त्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीनं जीवाच्या आकांतानं ओढणं गरजेचं आहे. आणि सर्व विद्यार्थिनी ओढत आहेत. चलो दौडके 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 दौड बडा. आकडा हा 25च्या पार झाला पाहिजे. गुगे चालू ओढ लवकर. या पुढच्या मुलींना कव्हर करायचे लवकरात लवकर. चल चल मुंडे चल. पंढरपूर वाढ. स्पीड वाढवा, स्पीड वाढवा. शबाश 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 शबाश. पुढचं अंतर जेवढा कमी होईल तेवढा कमी करायचा प्रयत्न करायचा. चला लवकर. घ्या 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 घ्या. स्पीड घ्या, स्पीड घ्या, स्पीड घ्या, स्पीड घ्या. काय रे एवढा गॅप असते का? ओढायला सुरू करा. दौडके 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 दौडके. पाठीमागच्या मुली ओढा. वडा 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 वडा.
दौड़ के रेकॉर्ड ब्रेक टाइमिंग झाला पाहिजे. पुढे आलो तिथे थांब. 2:39 2:43 2:44 2:45 2:47 2:48 2:50 2:51 2:52 2:53 2:54 2:55 2:56 2:57 2:58 3 मिनिट 3:1 3:2 3:3 3:4 3:5 3:6 3:7 3:8 3:9 3:10 3:11 3:12 3:13 3:14 3:15 3:16 3:19 3:20 3:21 3:22 3:23 3:24 3:25 3:26 3:27 3:28 3:29 3:30 3:33 3:36 3:37 3:38 3:41 3:43 3:48 3:50 3:51 3:54 3:55 4 मिनिट 1 सेकंद 4 मिनिट 5 सेकंद 4 मिनिट 7 सेकंद. रस्ता दे रे. चल कव्हर कर